Students, today I am going to start a new lesson, variations, and there you can see the 7.1 practice set. In the variation, you must know that there are two types of variations, direct variation and inverse variation. Direct variation and inverse variation होते variationचे दोन टाइप्स आहेत. आपण म्हणणार व्हेरिएशन म्हणजे नेमकं काय, तुम्हाला जस्ट एक एक्झाम्पल देतो. आपण समजा मार्केटमध्ये गेलो, व्यवस्था आहे का मी काय बोलतोय, मार्केटमध्ये गेलो, आपण समजा 1 kg शुगर घेतली, 1 kg शुगर घेतली, समजा 40 रुपीजला. 1 kg शुगरची कॉस्ट आहे 40 रुपीज. 2 kg घेतलं तर 80 रुपीज. 3 kg घेतलं 120 रुपीज. You can see number of kilogram is increased and you can see also the cost is also increasing. Both the terms are increasing. You can see there is same changes in the number of kilograms and also in the cost. That's why it is called direct variation. कळतं का मी काय बोलतोय? बघा मी काय म्हटलं, 1 किलो शुगर घेतली 40 रुपीजला, 2 किलो शुगर घेतली 80 रुपीजला, 3 किलो शुगर घेतली 120 रुपीजला. बघा शुगरचं बघा 1, 2, 3 हा केजी मध्ये आहे, बरोबर आहे. कॉस्ट बघा 40, 80, 120. यू कॅन सी नंबर ऑफ केजीज आर इन्क्रीजिंग. वाढतोय की नाही? मग इथे बघा कॉस्ट पण वाढते का, म्हणजे दोन्हीकडे सेम चेंज झाले की नाही, म्हणून याला म्हणतात डायरेक्ट व्हेरिएशन. कळतं का तुम्हाला? डायरेक्ट व्हेरिएशन दोघांमध्ये सेम चेंजेस झाले की त्याला डायरेक्ट व्हेरिएशन. मग इनवर्स व्हेरिएशन म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे. बघा इनवर्स व्हेरिएशन म्हणजे काय, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. एक समजा वॉल, एक भिंत बांधायची आहे, एक वॉल कन्स्ट्रक्ट करायची आहे. समजा आपण मागितलं 4 लोक बोलवली, 4 लोकांना बोलवलं, 4 कामगारांना बोलवलं आणि एक वॉल बांधायची आहे. त्यांना समजा 10 दिवस लागले, 12 दिवस लागले. एक वॉल कंप्लीट करण्यासाठी त्यांना 12 दिवस लागले. बघा व्यवस्था आहे का? आता नेक्स्ट टाइमला काय केलं, सेम वॉल आहे, तेवढीच वॉल आहे, दुसऱ्या साईडची वॉल आपल्याला लवकर उरकायची, म्हणून आपण काय केलं माहितीये का, वर्कर्स वाढवले, 6 घेतले. मग आता इथे बघा वर्कर्सचा नंबर काय झाला मला सांगा. इथे बघा इथे 4 वर्कर्स होते, आता 6 वर्कर्स झाले. नंबर ऑफ वर्कर्स आर इन्क्रीज. कामगार वाढले ना, तुम्हाला काय वाटतं काम लवकर संपेल का जास्त दिवस लागेल? परत एकदा आहे का व्यवस्था. पहिल्यांदा वर्कर्स आहे 4, एक वॉल पूर्ण बांधायला 12 डेज लागले. आता आपण काय केलं, नेक्स्ट टाइमला वर्कर्स वाढवले, जास्त कामगार बोलवले. तुम्हाला काय वाटतं ते कंप्लीट करायला जास्त दिवस लागतील का कमी दिवस लागतील? तर ते 8 दिवसात कंप्लीट करतात. इथे कळतं का तुम्हाला? कामगार वाढवले ना, आपण जास्त कामगार घेतले म्हणजे काम लवकर फिनिश होणार. वर्कर्सचा नंबर काय झालाय, वाढलाय का, पण डेज बघा काय झाले, कमी झाले ना. एकामध्ये इन्क्रीज झालंय, दुसऱ्यामध्ये डिक्रीज झालंय. असं असेल की त्याला म्हणतात इनवर्स व्हेरिएशन. कळतं का? इनवर्स व्हेरिएशन आपल्याला या लेसन मध्ये डायरेक्ट व्हेरिएशन, इनवर्स व्हेरिएशन वर काही एक्झाम्पल्स आहे. खूप सोपा टॉपिक आहे, व्यवस्थित लर्न करून घ्या. ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे 7.1 मध्ये. फर्स्ट क्वेश्चन आहे राईट इन सिम्बॉल. चिन्हामध्ये आपल्याला डायरेक्ट व्हेरिएशन दाखवायचं आहे. सर्कमफेरन्सला लेटर दिले सी. सर्कमफेरन्स माहिती तुम्हाला, सर्कलचा जो बाहेरची बॉर्डर असते की नाही त्याला म्हणतात सर्कमफेरन्स. आणि रेडियसला लेटर दिलंय आर. या दोघांमध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे. मग डायरेक्ट व्हेरिएशन असं साईड असा टाइप्स आहे, याला म्हणतात डायरेक्ट व्हेरिएशन. रीड कसं करणार, सी इज इन डायरेक्ट प्रपोर्शन विथ आर. कसं आहे ना, सर्कमफेरन्स इज इन डायरेक्ट प्रपोर्शन. प्रपोर्शन म्हणजेच व्हेरिएशन ना. सी इज डायरेक्ट व्हेरिएशन विथ आर. कळतं हे? या डायरेक्ट व्हेरिएशन असेल तर असेल. आता सेकंड होता कंझम्पशन ऑफ पेट्रोल. कंझम्पशन म्हणजे वापर, युजेस. कंझम्पशन ऑफ पेट्रोल इज इक्वल टू एल. त्यांनी लेटर दिलेली आहे ना,
डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कार इज इक्वल टू टी. मला सांगा या दोघांमध्ये पण कुठलं व्हेरिएशन आहे? डायरेक्ट व्हेरिएशन. एल डायरेक्ट व्हेरिएशन टी. हे फक्त तुम्हाला सिम्बॉल मध्ये लिहायला सांगितलं. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्यवस्थित लक्ष द्या. आता आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. तुम्हाला एक टेबल दिसतोय. या टेबल मध्ये काय दिलं? नंबर ऑफ ऍपल्स आणि इथे दिलंय कॉस्ट ऑफ ऍपल्स. याला एक्स लेटर दिलंय, याला वाय दिलंय. वन ऍपल जर घेतलं, व्यवस्थित लक्ष द्या, वन ऍपल घेतला तर कॉस्ट आहे 8 रुपीज. वन ऍपल घेतला तर कॉस्ट आहे 8 रुपीज. 4 ऍपल घेतले कॉस्ट आहे 32 रुपीज. तुमच्या लक्षात येते का? बघा, ऍपलचा नंबर वाढला का मग कॉस्ट पण वाढते. म्हणजे इथे त्याने ऑलरेडी सांगितलं तुम्हाला डायरेक्ट व्हेरिएशन आहे. आणि इथे बघा तुम्हाला हे नंबर दिलाय, हा फाइंड करायचा आहे, हा दिलाय, हा फाइंड करायचा आहे आणि हा फाइंड आउट करायचा. कशा प्रकारे सॉल्व्ह करतोय व्यवस्थित बघा. अशा प्रकारे पूर्ण स्टेप वाईज गणित सॉल्व्ह करायचा. नंबर ऑफ ऍपल म्हणजे एक्स आणि कॉस्ट ऑफ ऍपल वाय. या दोघांमध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे. या दोघांमध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे. म्हणून बघा, एक्स डायरेक्ट व्हेरिएशन विथ वाय. इथे पण कळतंय का तुम्हाला? एक्स इज डायरेक्ट व्हेरिएशन विथ वाय. एक्स आणि वाय मध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे. इथे तरी कळलं? ओके. व्यवस्थित लक्ष द्या. मी ही स्टेप समजून घ्या. काय करायचं नेक्स्ट स्टेप? एक्स इथे जर व्हेरिएशनचं साइन आहे तिथे इज इक्वल टू टाकायचं. काय घ्यायचं? इज इक्वल टू आणि पुढे लिहायचं. हे आयडन लिहायचं, फक्त जोडीला घ्यायचं के. के हा एक लेटर मानावा लागतो. त्याला म्हणतात के इज कॉन्स्टंट. काय लिहिलं बघा, इथे ब्रॅकेट मध्ये लिहा के कॉन्स्टंट किंवा असं लिहू के इज कॉन्स्टंट असं लिहा किंवा के हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट म्हणजे एक नंबर आहे कुठला तरी आणि तो कायम सेम राहणार आहे. के ची व्हॅल्यू सेम राहणार. ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे बघा. एक्स इथे इज इक्वल टू घ्यायचं आणि एक कॉन्स्टंट साठी के घ्यायचं आणि पुढे वाय आहे कसं घ्यायचं. नेक्स्ट स्टेप मध्ये काय केलं? आपल्या व्हॅल्यू पाहिजे के ची. मग के इज इक्वल टू च्या पलीकडे मला के वाय म्हणजे याचा अर्थ काय होतो? के इंटू वाय आहे ना. के वाय म्हणजे के इंटू वाय. मग इंटू वाय आहे ना, त्याला या साईडला घेतलं तर अपॉन होईल. मग काय बघा, एक्स हे वाय इकडे आलं म्हणजे अपॉन झालं इज इक्वल टू के. म्हणजे त्याचा अर्थ काय आला? के इज इक्वल टू एक्स अपॉन वाय. हे असं पहिल्यांदा के ची व्हॅल्यू फाइंड आउट करतात. कळतंय का? पुन्हा एकदा सांगतो इथेपर्यंत ऐका. एक्स डायरेक्ट व्हेरिएशन विथ वाय. एक्स इज इक्वल टू के वाय. के हे कॉन्स्टंट म्हणून लेटर मानलं जातं. आपल्या व्हॅल्यू काढायची के ची. हे वाय इंटू आहे की नाही? के इंटू वाय इकडे गेलं तर अपॉन होणार. म्हणजे एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के. फक्त हेच लिहिलं उलट लिहिलं. हे इकडे लिहिलं आणि इथे लिहिलं. के इज इक्वल टू एक्स अपॉन वाय. आता हे आपण टेबल करूया. मला सांगा एक्स ची व्हॅल्यू 1 आहे की नाही? वाय ची व्हॅल्यू 8 आहे. ते दिलं बघा. एक्स ची व्हॅल्यू 1, वाय ची व्हॅल्यू 8. यावरून या दोन्ही व्हॅल्यू माहिती आहेत ना? मग यावरून आपल्याला पहिल्यांदा के ची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल. सांगा मला, के इज इक्वल टू काय आहे? एक्स अपॉन वाय आहे ना, बरोबर का? के इज इक्वल टू एक्स अपॉन वाय. के इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे आणि वाय ची व्हॅल्यू किती आहे? 8. म्हणजे के ची व्हॅल्यू किती आहे? 1 अपॉन 8. बघा परत एकदा, के इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू किती दिली होती? 1 म्हणून 1 आलं. वाय ची व्हॅल्यू किती आहे? 8 म्हणून के ची व्हॅल्यू आली 1 अपॉन 8. हे व्हॅल्यू लिहून पण काढू शकतो. आता ऐका, याला म्हणतात इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन कुठलं लिहायचं आहे का? जिथे आपण पहिल्यांदा के घेतलं होतं की नाही ते लिहायचं. एक्स दिसतो का? इज इक्वल टू दिसतं का? वाय के ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे ना. के ची व्हॅल्यू किती फाइंड आउट केली? 1 अपॉन 8. इथे घेतलं 1 अपॉन 8 आणि हा वाय. याला म्हणतात इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आपल्याला हे पण लिहायला हवं एक्झाम मध्ये. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन कुठे लिहायचं असतं? एक्स इज इक्वल टू फक्त के ची व्हॅल्यू पुटअप करायची, बाकी काय नाही करायचं. के ची व्हॅल्यू 1 अपॉन 8 आणि वाय आहे ते. याला म्हणतात इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इथेपर्यंत कळतंय? हेच कळणं खूप आहे. बघा, एक्स
is direct proportion with y. X is equal to ky. K is a constant. आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे k ची. टेक दिस y टू अदर साइड. इनटू y इकडे गेलं तर अपॉन होईल. म्हणजे k ची व्हॅल्यू आली x अपॉन y. मग k इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 1 आहे, y ची व्हॅल्यू 8 आहे, म्हणून k ची व्हॅल्यू 1 अपॉन 8. जर तुम्ही ही व्हॅल्यू घेतली असती तरी पण 1 अपॉन 8 च येईल. बघा मी इथे दाखवतो तुम्हाला. बरोबर, k म्हणजे कोण आहे सांगा? x अपॉन y. बरोबर का? सांगा x ची व्हॅल्यू किती आहे? 4 आहे का? आणि y ची व्हॅल्यू किती आहे? 32 आहे बघा. 4 1 जा 4, 4 8 जा 30. k ची व्हॅल्यू किती येते? 1 अपॉन 8 च येते ना, म्हणून k ची व्हॅल्यू 1 अपॉन 8 आहे. मग x किती? x इज इक्वल टू फक्त k ची व्हॅल्यू पुट अप करायची 1 अपॉन 8 आणि y आहे. त्याला म्हणतात इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इथेपर्यंत प्रॉब्लेम नाही. आता आपल्याला 1 2 आणि 3 तीन व्हॅल्यू काढायची. पहिला नंबर 1 टाका. इथे बघा x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बघा x फाइंड आउट करायचे. y ची व्हॅल्यू आहे 56. बघा y ची व्हॅल्यू 56, x आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग कसं फाइंड केलं? इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहून टाकायचं. सांगा इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय? x इज इक्वल टू 1 अपॉन 8y. प्रत्येक वेळी तेच लिहायचं. x इज इक्वल टू 1 अपॉन 8y. सांगा मला x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. बघा x फाइंड आउट करायची 1 अपॉन 8 आहे तसा. y ची व्हॅल्यू पुटअप करा ना. y किती आहे? 56 आहे. बघा y ची व्हॅल्यू 56. 8 ने डिवाइड होईल का? 8 1 जा 8, 8 7 जा 56. 8 1 जा 8, 8 7 जा 56. दॅट्स वाय x इज इक्वल टू 7. म्हणजे आन्सर मध्ये हा टेबल ना पुन्हा खाली 8 ला लिहून घ्यायचा आणि मग आन्सर पुढे इथे किती येणार सांगा. आन्सर किती आलं? बघा 7 आलेलं. खाली 8 ला बॉक्स आखायचा पूर्ण, आन्सर पण सगळं लिहून घ्यायचं. ते नाही कळलं असेल सेकंड क्वेश्चन. हे झालं आपलं. आता सांगा x ची व्हॅल्यू किती दिसते? 12 आहे. y ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची. बघा x ची व्हॅल्यू 12 आहे, y तुम्हाला फाइंड आउट करायचं. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय होतं? x इज इक्वल टू 1 अपॉन 8y. x इज इक्वल टू 1 अपॉन 8y. ज्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे ते पुट अप करा. मला सांगा x माहिती आहे की नाही? x ची व्हॅल्यू 12 आहे, इज इक्वल टू 1 अपॉन 8 y आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बरोबर. इथेपर्यंत इथे बघा इथे x फाइंड आउट करायचा होता. y ची व्हॅल्यू इज गिवन आपल्याला दिलेली होती. इथे तसं नाही केलं. x 12 आहे, y ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची. आता काय केलं बघा, याने याला डिवाइड नाही पॉसिबल ना. मग काय केलं बघा 12 हे 1 अपॉन 8 आहे की नाही, इज इक्वल टू च्या या साईडला घे. साईड चेंज करायची. 1 अपॉन 8 या साईडला घेतलं तर उलट होणार बघा. 1 अपॉन 8 चं काय होईल? 8 अपॉन 1. 1 अपॉन 8 चं 8 अपॉन 1 होणार. आणि मग या दोघांचं मल्टिप्लाय. 12 आणि 8 चा मल्टिप्लाय करा. 12 आणि 8 चा मल्टिप्लाय 96 अपॉन 1 लिहायची गरजच नाही. y इज इक्वल टू 96. इथे व्हॅल्यू आली 96. तेही नाही कळत असेल तर नेक्स्ट क्वेश्चन तरी समजेल. x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला x डॅश आहे. y ची व्हॅल्यू आहे 160. इथे बघा x ची व्हॅल्यू फाइंड करायची, y ची व्हॅल्यू 160. हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. x इज इक्वल टू 1 अपॉन 8y. x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची 1 अपॉन 8. इथे साईड नाही म्हणजे इंटू असणार ना. मला सांगा y ची व्हॅल्यू 160 आहे का? मग 8 ने याला डिवाइड करा ना. 8 2 जा 16, 8 0 जा 0. x ची व्हॅल्यू किती आली? 20. म्हणजे इथे आन्सर आलं बघा. इथे आलं 20, इथे आलं 96, इथे आलं 7. याला म्हणतात डायरेक्ट व्हेरिएशन. बघा अगदी इझी करून दिलेलं आहे, पण प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. ओके.